जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 28व्या आसियान भारत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन कोठे करण्यात आले? तर या 28व्या आसियान भारत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन फिलिपिन्समध्ये करण्यात आलं. फिलिपिन्समध्ये कोठे? तर फिलिपिन्समधील मनिला येथे ही बैठक पार पडली. व या बैठकीचं अध्यक्षस्थान कोणी भूषवलं? तर भारताचे पी कुमारन व फिलिपिन्सचे परराष्ट्र व्यवहार विभागाचे धोरण उपसचिव एम हेरेलालिम यांनी या बैठकीचं सह अध्यक्षपद भूषवलं आहे. मित्रांनो, येथे आसियानचा उल्लेख आला आहे आणि तुम्हाला हे लक्षात आहे का? याआधी आपण पाहिलं होतं की 2026 हे वर्ष आसियान भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून साजरे होत आहे. आसियानविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. आसियानची स्थापना बँकॉक घोषणापत्राद्वारे 8 ऑगस्ट 1967 मध्ये करण्यात आली. याचे संस्थापक देश कोणते? तर इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर आणि थायलंड हे आसियानचे संस्थापक देश आहेत. यानंतर यात 1994 मध्ये ब्रुनेई, 1995 साली व्हिएतनाम, 1997 मध्ये म्यानमार, लाओस, तर 1999 साली कंबोडिया हा देश सामील झाला. आणि आसियान या संघटनेचं मुख्यालय इंडोनेशियामधील जकार्ता येथे स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 1 ट्रिलियनपेक्षा जास्त उलाढाल साध्य करणारी भारतातील पहिली FMCG कंपनी कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अमूल ही कंपनी 2025-26 मध्ये 1 ट्रिलियनपेक्षा जास्त उलाढाल साध्य करणारी भारतातील पहिली FMCG कंपनी ठरली आहे. हे FMCG म्हणजे काय? तर फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स. मराठीत सांगायचं झालं तर जलद विक्री होणाऱ्या ग्राहक वस्तू. व यात आता अमूल 1 ट्रिलियनपेक्षा जास्त उलाढाल साध्य करणारी भारतातील पहिली कंपनी ठरली आहे. येथे हा छोटा पॉईंट लक्षात ठेवा. अमूलचे संस्थापक कोण? तर त्रिभुवनदास कृषीभाई पटेल हे अमूलचे संस्थापक आहेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. 2026चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर आता 2026चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा कैलाश सत्यार्थी यांना जाहीर झाला आहे. मित्रांनो, नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांना पुरस्कार बाल हक्क आणि सामाजिक न्यायासाठी दिलेल्या योगदानासाठी देण्यात येत आहे. हा पुरस्कार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 84व्या स्मृतिदिनानिमित्त म्हणजे 24 एप्रिल रोजी पुण्यात प्रदान करण्यात येईल. यंदाचा हा 5वा पुरस्कार आहे. या पुरस्काराची सुरुवात 2022 मध्ये करण्यात आली होती व पहिला पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. 2023चा दुसरा पुरस्कार आशा भोसले, 2024चा तिसरा पुरस्कार अमिताभ बच्चन, तर मागच्या वर्षी हा पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला यांना देण्यात आला होता. मित्रांनो, येथे कैलाश सत्यार्थी यांचा उल्लेख आलाच आहे. अलीकडेच त्यांचं एक पुस्तक देखील प्रकाशित झालं. त्या पुस्तकाचं नाव आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. आता आपण याआधी जे पुरस्कार देण्यात आले होते ते सुद्धा एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा, 2025 साठीचा सरस्वती सन्मान हा रामकुमार मुखोपाध्याय यांना जाहीर झाला. 2026चा एबेल पुरस्कार गर्ल फाल्टिंग्स. ब्रिक्स महिला शिखर परिषद 2026 मध्ये ट्रेलब्लेझर अवॉर्डने कल्पना सोरेन यांना सन्मानित करण्यात आलं. 2026चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार काव्य मदनी. वर्ल्ड आर्चरीद्वारे पॅरा आर्चर ऑफ द इयर पुरस्काराने शीतल देवी यांना सन्मानित करण्यात आलं. 2026चा प्रिझगर पुरस्कार स्मिल चॅन रॅडिक यांना जाहीर झाला. तर जागतिक शांततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ग्रँड पुरस्काराने जुपल्ली कृष्णराव यांना सन्मानित करण्यात आलं. पुढील प्रश्न पहा. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समितीवर सदस्य म्हणून कोणाची निवड झाली? तर अलीकडेच आता आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समितीवर सदस्य म्हणून प्रीती सरन यांची निवड झाली आहे. याआधी सुद्धा त्या समितीवर कार्यरत होत्या. पुन्हा एकदा त्यांची या समितीवर निवड झाली आहे. मित्रांनो, अलीकडेच इकोसोकच्या 4ही संस्थांच्या निवडणुकीत भारत बिनविरोध निवडून आला आहे व प्रीती सरन यांची आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समितीवर पुन्हा एकदा निवड झाली. प्रीती सरन या गेल्या 36 वर्षापासून भारतीय परराष्ट्र सेवेत सेवा देत आहेत. याआधी त्यांनी
व्हिएतनाममध्ये भारताच्या राजदूत म्हणून देखील कार्य केलं होतं. इकोसोकचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल असं याचं पूर्ण स्वरूप असून याची स्थापना 26 जून 1945 मध्ये करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन, भारताने आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान पवन ऊर्जा क्षमतेमध्ये किती गिगावॅटची वार्षिक वाढ साध्य केली? तर आता भारताने 2025-26 दरम्यान पवन ऊर्जा क्षमतेत एकूण 6.05 गिगावॅटची वाढ नोंदवली आहे. मित्रांनो, आतापर्यंतची ही पवन ऊर्जेमधील सर्वात मोठी वाढ असून गेल्या आर्थिक वर्षापेक्षा ही वाढ 46% अधिक आहे. या वाढीमुळे भारताची एकूण स्थापित पवन ऊर्जा क्षमता ही 56 गिगावॅटपेक्षा जास्त झाली आहे. मित्रांनो, जागतिक स्तरावर पवन ऊर्जा उत्पादनाच्या बाबतीत भारत 4थ्या क्रमांकाचा देश आहे. भारताच्या आधी पहिल्या क्रमांकावर चीन, दुसऱ्यावर अमेरिका, तर तिसऱ्यावर जर्मनी असून या 3 देशांनंतर आपल्या भारताचा क्रमांक लागतो. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या देशात UNFCCCच्या COP32चं आयोजन करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, या COP32चं आयोजन इथिओपिया या देशात होणार आहे. ही परिषद कधी पार पडेल? तर 2027 मध्ये पार पडेल. आणि याआधी 2026 मध्ये COP31चं आयोजन ऑस्ट्रेलिया आणि तुर्कस्तान या 2 देशात केलं जाईल. आणि 2028 मध्ये जी COP33 होणार होती यासाठी भारताने यजमानपद मिळवण्याचा प्रस्ताव दिला होता, पण आता भारताने तो प्रस्ताव मागे घेतला आहे. लक्षात ठेवा, COP33 साठीचा प्रस्ताव भारताने मागे घेतला आहे. येथे UNFCCचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. हे UNFCC 1992 साली स्वाक्षरीसाठी ठेवण्यात आलं होतं आणि हे कधीपासून लागू झालं? तर 21 मार्च 1994 पासून UNFCCC लागू झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या कंपनीने म्यूजस्पार्क हे AI मॉडेल लॉन्च केले? तर हे जे म्यूजस्पार्क AI मॉडेल आहे हे मेटा या कंपनीद्वारे लॉन्च करण्यात आलं. मेटाचं अशा प्रकारचं हे पहिलंच AI मॉडेल असून याची निर्मिती मेटाच्या सुपर इंटेलिजन्स लॅब्सद्वारे करण्यात आली. असे प्रश्न विचारण्यात येतात, लक्षात ठेवा. म्यूजस्पार्क हे AI मॉडेल मेटा या कंपनीने लॉन्च केले. पुढील प्रश्न, अलीकडेच दीप जरीवाला यांची कोणत्या क्षेत्रातील प्रतिष्ठित गव्हर्नर चेअरवर नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच क्वांटम डिव्हाइस या क्षेत्रातील प्रतिष्ठित गव्हर्नर चेअर म्हणून दीप जरीवाला यांची नियुक्ती करण्यात आली. आणि ही नियुक्ती टेनेसी विद्यापीठ आणि ओक रिज नॅशनल लॅबोरेटरी यांनी संयुक्तपणे केली आहे. हे जे दीप जरीवाला आहेत ते सध्या पेनेसिल्व्हेनिया विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांनी आपलं पदवी शिक्षण हे IIT वाराणसी येथून पूर्ण केलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक होमिओपॅथी दिवस कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, जागतिक होमिओपॅथी दिवस हा दरवर्षी 10 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस 10 एप्रिल रोजीच का साजरा केला जातो? तर 10 एप्रिल रोजी होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन यांची जयंती असते व त्यांच्या जयंती दिनानिमित्त 10 एप्रिल रोजी जागतिक होमिओपॅथी दिवस साजरा केला जातो. यावेळेसची या दिनाची थीम काय? तर होमिओपॅथी ऑफ सस्टेनेबल हेल्थ अशी यावेळेसची या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारताच्या पहिल्या LGBTQ खासदार कोण बनले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच मेनका गुरुस्वामी या भारताच्या पहिल्या LGBTQ खासदार बनले आहेत. अलीकडेच त्यांची निवड राज्यसभेवर बंगालमधून तृणमूल काँग्रेसच्या प्रतिनिधी म्हणून करण्यात आली. त्यांनी कलम 377ला गुन्हेगारीच्या श्रेणीतून वगळणाऱ्या ऐतिहासिक खटल्यात वकील म्हणून देखील कार्य केलं होतं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारतातील पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.